मित्रांनो इथं बघू शकता मस्तपैकी असा रथ आहे. नुसत्या बोलून बोलून त्या बाग अरे काय ना माझाच आवाज येते फक्त. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आज दुसरा दिवस आहे, माझा दुसरा दिवस आहे, शाताचा तिसरा दिवस आहे आणि काल बरेच लावून झालेली आहे. आज फक्त ही लावाची वाटतं आणि त्या साईडचा तो शात तो लावाचा. तर मी डोक्याला भगवा लावले कारण की सकाळी ऊन पर होता. मग उन्हाच्या संरक्षणासाठी आणि पावसाच्या संरक्षणासाठी छत्री आपली काय विषय नाही. आणि आज शातावर अजून एक मेंबर वाढलेला म्हणजे तो म्हणजे शर्यता. आता वाजल्या 8:30 झालेलं, 8:45 झालं असतील आता. तर आतापर्यंत 14 जण आणि मी धरून 5 आणि तिकडशी नानाने नांगर धरले 6 जण आणि तिकडूनचा लावाचा ना, त्यामुळे तो शात या करायचा आहे. तर चला भेटू आता पुढं. तर आता आपण पोहोचलो शातावर आणि कालने ना मोठीने सगळा या केला. नुसत्या बोलून बोलून त्या बाग अरे काय ना माझाच आवाज येते फक्त. मी सांगता तुमची करून घ्या. आमची झाली ना, आता तुमची बाकी आहे. बघू शकता या कवरी पब्लिक चालले. आज कावड यात्रा काकडोलवरून निघणार आहे. मी कशी आत्ता घरी होतो, हे बुलमेंच्या तिकडे चालले. मित्रांनो आम्ही इथे आता दुसरा राप करण्याला घेतले. आपण चिचलीवर येणार आहोत आणि पाऊस पडतं आणि पावसामध्ये बघू शकता इकडेशी कावड यात्रा निघलेली आहे काकडोलवरून मस्तपैकी. आणि इकडेशी पावसामध्ये इथं नानाने नांगर धरले आणि तिकडे ताई यांना या करतात तेव्हा तिकडेशी सगळी या घाण त्यामुळे तिकडतात. आणि इकडे मस्तपैकी नांगर धरले नानाने मस्तपैकी गेले. आणि इथे मी आणि शर्यता 2 जण इथेशी घंटा. मित्रांनो बघू शकता आम्ही इथे मस्तपैकी शेतामध्ये आहोत आणि इकडेशी कावड यात्रा चालले अंबरनाथ पर्यंत, आपल्या शिवमंदिरापर्यंत. त्याच्यामध्ये महिलांचा पण सहभाग आहे. मित्रांनो इथं बघू शकता मस्तपैकी असा रथ आहे. पब्लिक फुल आहे, बाकी पब्लिक बघू शकता कवर पब्लिक आहे इकडेशी. फुल पब्लिक आहे. मित्रांनो एक कावड यात्रा पहिले गेलेली आहे ना, आता दुसरी गेलेली आहे. ती बघा ती बाई दुसरी कावड यात्रा पालखी आणली वाटतं काही पालखी आहे ना, लांबशा दिसते. अरे नाही मग कावड नेतात ना मागे राहते. यांच्याला लेडीज नाही मग ही जेंट्सची असेल.
मागे रात पण भोजपुरी हा हे बघा नाही कावड आहे ती सजवले कावरी चंद्या सजवल्या फक्त एक धनुष्य बाण बनवले एक यार सगळ्यांच्या जावले जात रे कावड यात्रेला हा जात हा पण आता उभी राहिलेली आहे कणित नाही एक अंदर पटापट तेव्हा मोठी काम करतं कारण की मोठींचा आहे ना आज म्हणून तेव्हा इथं मस्त कावड्यात चालले श्री क्षेत्र शिवमंदिर अंबरनाथ मित्रांनो आता ना शातावर माणसं आल्या बरीच पण बिनकामाची आहे आता इथे या करते तर चला आता पुढे दाखवतो मी तुम्हाला आणि इथेशी नांगर धरले इथे चिखोल करायचा आणि आपल्याला तर त्या शातामध्ये लावायचा तर चला आता पुढे जाऊ तर मित्रांनो इथे बघू शकता दोन मेंबर आता नवीन उतरल्या नाही तिला अरे तिला इथे इथे घेताना तू रुपटाला होता ना वहिनी येते गेलो होता हा तू रुपटी घरी घरी यावं लावली तू रुपटी त्याला 100 रुपये इकडे अशी मूठ पॅकाचं काम करते शहराला इकडे आता नवीन नवीन माणसं उतरल्या यो उमेश भाई तसे आता पाठव ना आपण इथला पूर्ण लावलेला आहे आणि आता आपण या साईडचा एक पाच घेणार आहोत त्या साईडला पण लावायचं त्याच्या तर मित्रांनो आता ना आपल्याला म्हणजे हे बाई तशी आहे मूठ हे आवर ना हे जवळ फेकवल्याने आवरच मूठ आहे तर आपल्याला मूठ कमी पडणार आहे तर त्यामुळं आता मी भूम्या आणि शर्यदा आणि अजून एक मेंबर घ्या आणि 4 जण आम्ही आता घणल्याच्या नंतर लगे मग यो पण लावायचा ना मग याला मूठ कमी पडतील मग त्यासाठी आपण आता थोडा रेस्ट करू आणि मग लगे आपला परत एकदा वर्क फ्लो चालू करू आपल्यासोबत उमेश पण असणार आहे तर आता थोडंसं इथे बसल्याच्या नंतर लगे मस्त आपण तो तुम्ही जरा तरुण हे बघा वहिनीचा आता चालल्याने फक्त चिकोल करायला त्या पास बाकी काय नाही चौरसात लवले इथेशी बघू शकता तयार झाले मला काही इकडे जादू करून सगळा लावतील आपण जराक्षा राहिले तो आता इथे जराक्षा आपण मूठ खणल्या बाकीचा रला तर मग खणू आपण नाही तर मग लावीत राहू तर चला भेटू आता पुढे कालचा ब्लॉग बघला नसेल तर लवकर जाऊन मित्रांनो आता आले पक्का पाऊस ना आपण चाललो घरी बघू शकता पूर्ण लवलेला आहे पाणी तापवलेलं असेल घरी तर आता फटाफट जाऊ आपण आज जास्त काही ब्लॉग नाही बनवायला भेटला यो पण लोला आपण आणि यो पण आता भेटला आहे फक्त थोडासा राहील तो राबाच्या इकडूनचा तर चला बघू आता पुढे शूट करायला भेटला तर करू तर भेटू आता पुढं